नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून गोदावरी सोसायटी नंबर 2 येथील मोकळी जागा विकसित करणं, अनुषंगिक कामं करण्यासह विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। श्रीराम भक्त हनुमान मंदिर, गोदावरी सोसायटी 2, जेल रोड, नाशिक रोड इथं आयोजित या कार्यक्रमात सर्वप्रथम आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या कामासाठी लागणाऱ्या खर्च व कालावधीची माहिती असलेल्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। गोदावरी सोसायटीत बांधण्यात आलेल्या श्रीराम भक्त हनुमान मंदिराचे फीत कापून लोकार्पण करण्यात आलं। त्याच्यात आपण मागचे राहिलेले जे काम आहे, बॅकलॉग आहे, पूर्ण करू। कारण जे आपण कमिटमेंट दिले आहे ते पूर्ण करणं हे आजच्या पुढाऱ्याचं काम आहे। आमच्या उदावंत काकांनी फुटाण्याचा किस्सा सांगितला, बहुतेक 25-30 वर्ष 40 वर्षापूर्वीचा काका किस्सा असेल। पिढी बदलती तशी व्यक्ती बदलते, व्यक्ती बदलते तसं पुढारपण बदलतं। आमच्या दादांची एक गोष्ट होती, उदाहरण काका तुम्ही खरं सांगितलं असेल की एक गाव असतं, आपलं रोजचं रोज प्रगती पुस्तक मेंटेन करणं गरजेचं आहे। इथं सगळेजण नगरसेवक म्हणून इच्छुक आहे, बरेच जण आज आपण जेव्हा काही गोष्टींचा विचार करतो तेव्हा तिथं जनरल एक जणांनी मला पोस्ट टाकली होती माझी की हा फक्त मंदिर आणि बहुतेक 90% शेतकऱ्यांचे रस्ते आज मी करून दिलेले पहिल्यांदा। जवळपास 65 मंदिरं मी बांधले, पण ते करत असताना जे रुग्ण असतात वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त त्यांना 5 ते 7 कोटी रुपयाची मदत पण मी केली। आणि ती मदत करत असताना सगळ्यात जास्त मदत माझी कॅन्सर रुग्णांना झाली आणि तोच कॅन्सर माझा होता। ही देवाची इच्छा आहे त्यांनी सांगा आणि तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी इथं उभं राहिलो त्यांनी सांगतो। आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की सगळ्यात जास्त मतं मला मिळाली। पण आपण जेव्हा मी विचार करतो एकटा बसतो की मी काय कोणाचं वाकडं केलं होतं, काय कोणाला सगळ्यांनी सांगितलं की तू बरा होशील, आम्ही इथं नवस केला, आम्ही इथं प्रार्थना केली, आमच्या सदिच्छा आमचे आशीर्वाद आहे। आणि ते आशीर्वाद असतात ते किती पैसे देऊन मिळत नाही, ते मला मिळाले, मी बाकी इथली मागणी एकच एक हे कंपाऊंड जे आम्ही ती 92 साली केलेले, म्हणजे त्याचप्रमाणे भौमी इलेक्शनच्या अगोदर सुद्धा गोदावरी एक मध्ये त्या ठिकाणी आपण आलो होतो, दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी काय झालं होतं, मंदिराच्या अगोदर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की सभामंडप बांधा। मग तो सभामंडप आपण अगोदर बांधला आणि मंदिर नंतर झालं, त्यामुळे मंदिर थोडंसं खाली राहिलं, सभामंडप उंच झाला आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन RCC सभामंडप आणि भाऊंना सर्व ते माहिती, भाऊंनी त्या ठिकाणी येऊन सुद्धा सांगितलेले, निश्चितच तो सभामंडप सुद्धा लवकरात लवकर व्हावा ही सुद्धा आमची मागणी आहे। खरं म्हणजे अनेक कामं त्यांनी न सांगता केलेली, या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला काही कार्यक्रमाला असलं तरी अतिशय चांगला असलेली जागा झालेली। म्हणजे उद्या स्वामी समर्थ केंद्रात काही कार्यक्रम असतात, जयंती असली, काही असलं, सप्ताह असला तरी आपल्याला त्या ठिकाणी लोकांना बसवता येईल, या ठिकाणी लोकांना जेवण देता येईल किंवा प्रसाद देता येईल, अशा प्रकारची सुविधा भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। कौतुक करावं असं तेवढं थोडं आहे। भाऊ हे आज खरं उद्घाटनाचं हे निमित्त आहे आपल्याला, या निमित्ताने आपण आलेलो। खरं म्हणजे तुम्ही लोकांनी ज्यावेळेस भाऊंना पहिल्याच फेरीमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदाच म्हणजे पहिलं जर PGPची यादी झाली त्याच्यामध्ये
मागच्या पंचवार्षिकचं काम चांगलं असल्यामुळं पहिल्याच फेरीत याच्यामध्ये भाऊंचं नाव त्या ठिकाणी उमेदवारी म्हणून जाहीर झालं आणि आपल्या सर्वांचं मनापासून म्हणजे आपल्या सर्व परिसरात आपल्या नाशिक रोड असेल पंचवटी असेल या सर्वांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि आमच्या महिला भगिनींचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. भाऊ प्रत्येक ठिकाणी सांगतात की आमचा ज्यावेळेस माझा सर्वे झाला त्या सर्वेमध्ये अगोदर सुद्धा असं होतं की जास्तीत जास्त मतं जी आहे ती महिला वर्गाने राहुल भाऊंना दिली. निवडून आल्यानंतर सुद्धा लोकांनी सांगितलं की नाही महिला वर्गाने. आणि आता तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर लाडकी बहीण योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, उज्ज्वला गॅस असेल, अनेक अशा योजना आहेत की त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या महिलांना सुद्धा सक्षमीकरण करायचे. आज 100% लोकांमध्ये गेलं पाहिजे. गोदावरी हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन व्ही उदावंत मी आज नमूद करतो की राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रयत्नाने प्रामुख्याने तुम्हाला मी सांगतो गोदावरी नंबर 2 मधील आमच्या आमचं कार्यालय त्याचं आणि त्याचप्रमाणे हॉलचं व त्याप्रमाणे क्रीडांगणाचं नूतनीकरण चांगल्या पद्धतीने केलं व बरंचसं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी आम्ही त्यांच्या गोदावरी हाऊसिंग सोसायटीच्या वतीने मनपूर्वक आम्ही त्यांचे आभार मानतो. राहुल भाऊला कधीही कोणतंही काम सांगितलं तर पटकन राहुल भाऊ करतात हे महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही राहुल भाऊंचे व सर्व दिनकरराव आढाव, दिवे, प्रशांत दिवे वगैरे किंवा आमचं कार्यकारी मंडळ जे आहे आप्पा असो, भगवान शेठ असो, कासार गुरुजी असो यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हे काम केलेलं आहे आणि आम्ही करीत राहणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या सूर्यवंशीताई, त्याचप्रमाणे आमच्या दर्शनाताई गुणक या आमच्या भगिनी या देखील चांगल्या पद्धतीने सहकार्याने काम करतात आणि त्याच पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून आतापर्यंत आम्ही गोदावरी हाऊसिंग सोसायटीची प्रगती केलेली आहे. अशाच पद्धतीने प्रगती होण्याकरता मी प्रामुख्याने त्यांना देखील विनंती केलेली आहे. पाण्याचा प्रश्न असो नाही तर कोणताही प्रश्न असो तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ते सातत्याने प्रयत्न करतील आणि केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. या प्रसंगी गोदावरी हाऊसिंग सोसायटी व धर्मध्वज सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं आमदार राहुल ढिकले यांचा शाल, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक दिनकरप्पा आढाव, प्रशांत दिवे, राजेश आढाव, मंगेश मोरे, मंगला आढाव, राहुल कोथमिरे, अनिता साधभाई, दिलीप राजे आढाव, हर्षदा पवार, ज्योती जाधव, प्रमिला कैलास महिंद, संजय पागेरे, गोदावरी सहकारी भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था मर्यादितचे चेअरमन व्ही उदावंत, सेक्रेटरी निंबा, पुंजू कासार, कार्यकारी सदस्य मंडळ, धर्मध्वज सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.